तुमच्या मनात एक इच्छा आहे, खूप दिवसांपासून दडवून ठेवलेली, कधी कोणालाही न सांगितलेली, पण आज त्या इच्छेला एक दिशा मिळणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा क्षण फक्त योगायोग नाही, हा एक संकेत आहे. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल, जर तुम्हाला खरंच तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच लाईक करून श्री स्वामी समर्थ कमेंट करा. कारण आज जे सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. मिथुन रास, वायू तत्वाची रास. विचारांची गती जणू वाऱ्यासारखी, पण कधी-कधी हेच विचार तुमच्या मनात गोंधळ निर्माण करतात. तुम्ही खूप काही करू शकता, पण अनेक वेळा निर्णय घेण्यात अडखळता आणि याच कारणामुळे काही महत्त्वाच्या इच्छा अपूर्ण राहतात. पण आता ग्रहस्थिती बदलत आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे. या काळात बुध ग्रहाची स्थिती तुमच्या विचारशक्तीला अधिक तीव्र करत आहे आणि गुरु ग्रह तुमच्या भाग्यावर हलकेच हात ठेवतो आहे. म्हणजेच तुमच्या मनात जी इच्छा आहे ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण एक अट आहे, ती म्हणजे तुमचा विश्वास आणि योग्य कृती. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की एखादी गोष्ट खूप जवळ आली होती पण शेवटच्या क्षणी निसटली? हे का होतं माहितीये? कारण तुमचं मन शेवटच्या टप्प्यावर डगमगतं, शंका निर्माण होते आणि त्या शंकेमुळे ऊर्जा तुटते. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या मनोवांछित फळप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे. पण ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच सोडली तर त्याचा पूर्ण परिणाम तुम्हाला मिळणार नाही. हा उपाय खूप सोपा आहे, पण त्यामागे एक खोल विज्ञान आहे. तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या पाण्याकडे पाहून मनात 3 वेळा तुमची इच्छा स्पष्टपणे बोलायची आहे. कोणतीही शंका न ठेवता, जणू ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा भावनेने. कारण पाणी हे ऊर्जा साठवण्याचं माध्यम आहे आणि तुमचे शब्द, तुमची भावना त्या पाण्यात साठते आणि जेव्हा तुम्ही ते पाणी पिता तेव्हा ती ऊर्जा तुमच्या शरीरात जाते. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, ते म्हणजे संवाद शक्ती. तुमचे शब्द खूप प्रभावी असतात, पण तुम्ही त्यांचा योग्य वापर करत नाही. आजपासून तुम्ही तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या फायद्यासाठी करायला सुरुवात करा. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा उपाय करताना तुम्ही कोणतीही नकारात्मक भावना मनात ठेवू नका, कारण नकारात्मकता हीच तुमच्या इच्छांमध्ये अडथळा आणते. आता इथे एक मोठा संकेत आहे, जो खूप कमी लोकांना समजतो. तुमच्या आयुष्यात लवकरच एक अशी व्यक्ती येणार आहे किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा समोर येणार आहे, जी तुमच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. पण तुम्हाला ती ओळखायला हवं आणि त्या संधीला पकडायला हवं. जर तुम्ही आत्तापर्यंतचा भाग मनापासून ऐकत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच आहेत, तर आत्ताच लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक छोटासा प्रतिसादही या ऊर्जा प्रवाहाला अधिक मजबूत करतो. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमचं नशीब नेहमी तुमच्यासोबत असतं, पण तुम्ही त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. तुम्ही खूप वेळा स्वतःलाच कमी लेखता
आणि त्यामुळे संधी हातातून निसटतात. या काळात तुमच्या करिअरमध्ये एक सकारात्मक बदल होऊ शकतो. एखादी नवीन संधी किंवा एखादं जुनं काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला धैर्य दाखवावं लागेल आणि निर्णय ठाम घ्यावा लागेल. पैशांच्या बाबतीतही एक सुधारणा दिसते आहे, पण अनावश्यक खर्च टाळणं खूप गरजेचं आहे. कारण जितकी ऊर्जा तुम्ही वाचवाल, तितकीच ती योग्य ठिकाणी वापरता येईल. नातेसंबंधांमध्येही एक गोडवा येणार आहे. जर काही गैरसमज झाले असतील तर ते आता हळूहळू दूर होऊ शकतात. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि मन मोकळं करा. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणं आवश्यक आहे, विशेषतः मानसिक ताण टाळा. कारण तुमचं मन शांत असेल तर तुमचं शरीरही निरोगी राहील. आता त्या उपायाकडे परत येऊया. पाण्याचा उपाय करताना तुम्ही एक छोटा मंत्रही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुमच्या इच्छेला अधिक शक्ती देतो आणि तुमच्या मनाला स्थिर करतो. हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करा आणि दररोज एकाच वेळी करा. तुम्हाला स्वतःमध्ये एक बदल जाणवेल. तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतील. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त ग्रहच जबाबदार नसतात. तुमची मेहनत, तुमचा विश्वास आणि तुमची सकारात्मकता हे सगळं मिळूनच चमत्कार घडवतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, आजपासून तुम्ही एक नवीन प्रवास सुरू करत आहात. एक असा प्रवास जिथे तुमच्या प्रत्येक इच्छेला एक अर्थ मिळेल, जिथे तुमच्या प्रत्येक स्वप्नाला एक दिशा मिळेल. तुम्ही जे हवं आहे ते मिळवू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्व तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता, तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा. आणि अशाच राशी भविष्य, जेमिनी हॉरोस्कोप टुडे आणि मराठी हॉरोस्कोप अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कदाचित पुढचा संकेत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल.